झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न आणि दुप्पट तिप्पट परताव्याचा आमिष आणि समोर आला हा प्रकार, ज्यांच्यावर कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी, तेच पोलीस अधिकारी आता आर्थिक फसवणुकीचे शिकार झालेत. कोल्हापुरात 300 पोलिसांना कशा प्रकारे सायबर अपराधींनी 100 कोटी किंवा त्याहून अधिक पैशांचा गंडा कसा घातला एकदा पहाच. हा स्कॅम काही सोपा नाही. सुरुवातीला काहींना महिन्याभरातच नफा मिळाला, तर काहींना बोनसही मिळाला. आणि हाच त्यांचा प्लॅन असतोय. एवढ्या कमी वेळात दुप्पट नफा मिळाल्याने अधिकाऱ्यांनी गुंतवणुकीची रक्कमही वाढवली. दुबई, मलेशिया, सिंगापूर आणि अमेरिकेत या कंपन्यांची मुख्यालय आहेत. मुंबई, पुण्यात उपकार्यालय असल्याचं भासवलं. विचित्र बाब म्हणजे काही पोलिसांनी तर पुण्यातल्या आलिशान कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी दिल्या आणि तिथल्या हायफाय वातावरणाला पाहून चकवा खाल्ला. कोल्हापुरात काही पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांना वेगवेगळ्या ट्रेडिंग कंपनीत पैसे गुंतवल्यास सांगितले. गुंतवणूक केलेले पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी जर एकत्र केले तर एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील 300हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी तब्बल 100 कोटीहून अधिक रुपये गुंतवले. एकाच ठिकाणी गुंतवणूक केली नाही, तर त्यात क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन आणि ऑनलाईन ट्रेडिंगच्या अनेक कंपन्यांचा समावेश होता. डोकं चक्रावणारी बाब म्हणजे काही अधिकाऱ्यांनी तर 10 लाखापासून ते 1.5 कोटीपर्यंत रक्कम गुंतवल्याची चर्चा आहे. अशी माहिती आहे की पोलीस अधिकाऱ्यांनी केवळ आपल्या नावावर नव्हे तर कुटुंबियांच्या नावानेही वेगवेगळ्या कंपनीत गुंतवणूक केली होती. बँकेच्या FD सारखं नव्हे तर दुप्पट आणि तिप्पट परतावा देण्याचं सांगितल्यामुळे पोलीस अधिकारी भामट्यांच्या आमिषाला बळी पडले. तर अशा प्रकारे त्या 300 पोलिसांची कथा आहे. सामान्य व्यक्ती पोलिसांकडे जाऊन तक्रार करतात, पण आता हे काय? या विचित्र पण महाराष्ट्राला विचारात पाडणाऱ्या घटनेबद्दल तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा.